मी माझ्या ओठांनी तुमच्या तोंडाला लागलेलं दूध पुसून टाकू का? हा असला थिल्लरपणा आता नकोय. आता जळवण्यासाठी बाहेर सकू नाहीये, कळलं? हो सावकार, पण तुम्ही मला लगेच असं दूर लोटणार का? आपलं लग्न झालंय ना? आणिक हे बघ, आपण घरच्यांसाठी, गावातल्या लोकांची तोंड बंद करण्यासाठी आणि सखूच्या मनातली आशा जाळून टाकण्यासाठी लग्न झाल्याचा फक्त दिखावा करतोय. आपलं लग्न झालेलं नाहीये हे कायम लक्षात ठेव. कायम. इतरांसाठी आपण पती पत्नी असू, पण आत या खोलीत आपण एकमेकांचे कोणीही नाही. आणि ऐक, आता अजिबात माझ्या जवळ यायचं नाही, कळलं? हो पण सावकार, तुम्हाला असं खाली झोपलेलं जर का घरच्या कोणी बघितलं तर त्यांना संशय नाही का येणार? आमच्या घरी बायका लवकर उठतात. तू सकाळी उठून बाहेर गेल्यावर मी जाऊन पलंगावर झोपेन. आणि हे बघ, घरच्यांना संशय येऊ न देणं ही तुझी जबाबदारी. माझ्यासारख्या सौंदर्याकडे पाठ करून झोपता का? हा माझ्या स्त्रीत्वाचा, माझ्या सौंदर्याचा अपमान आहे. आधी तुम्हाला वश करीन आणि मग याचा सूड मी नक्की घेईन. सखूला दासी बनवलंय तसं तुम्हाला गुलाम बनवेन. काय ग, इतका वेळ का लागतोय ग तुला? गेली उत्तर द्यायची नाही, धिम्म बसून राहील. जाऊबाई, आज पण स्वयंपाकात काहीतरी विशेष करा. मदतीला मोलकरीण दिली आहे ना, मग छान वेगवेगळे 4-5 पदार्थ करा. काय ग सखू, आज तुझ्या ओव्या बिव्या नाहीत वाटतं, संपल्या वाटतं ओव्या. काय झालं कुणाच ठाऊक, सारखी हाताकडे बघते. दळण्याला सुद्धा वेळच लागतोय. बाबाजी महाराजांनी माझ्या हातावर निखारा ठेवून तसं वचन घेतलंय माझ्याकडून. हे बघा. खात्री करून घेतेय, खरंच भाजलंय की काजळ लावलंय? अहो जाऊबाई, वेळ लागणारच. काल नवीन लग्न झालेल्या जोडप्याची पहिली रात्र झाली ना, त्यामुळे आता ही कृष्णामाई संत संत वाहणार. आणि बरं का यमुने, ओव्या वगैरे विसर. आता हळूहळू ही मुकीच होणार आहे बघ. काय गे, नवीन जोडपं उठलं का? काकू, पूजेचे तामण. अहो, आणि नैवेद्य मागायला कशाला लागतो? रमाई, अगं बघ बघ, आमचे बंधुराज काल जाताना कसे होते आणि आता बघ एकदम जबाबदार पुरुष वाटतायत. आणि आवाज पण कसा लावलाय बघ.
काकू पूजेचं तामोळ नैवेद्य मागायला कशाला लागतोय? अरे हसू येतंय तर हस ना, आनंदात आहेस तर दाखव, आम्हाला काही वाईट नाही वाटणार आहे. हो काय रे दिगू, आमच्यापासून काही लपवतोयस का? की ही सखू समोर आहे म्हणून विषय टाळतोयस? बरं ते जाऊ दे, आमची नवीन नवरी कुठे आहे? रमाई, तूच आता माणिकला लवकर उठायची रीत शिकव. वा रे वा, म्हणजे तू रात्री जागरण करवणार आणि आम्ही सासूरवास करायचा का रे? अरे असू दे रे, नवीन लग्न झालंय ना, झोपू दे तिला. हे दिवस परत येत नाहीत रे. थांब रमाई, मीच जाऊन उठवते. तू कशाला ताई? काम सकूला सांग. ती कशाला आहे? तिची ना ओटी भरून आपण सगळ्यांनी तिच्या कानात सांगूया, मग तिला ऐकू येईल. काय गये, ऐकू येत नाही तुला? जा जाऊन माणिकला उठव. आणि भास्कर अंगावर जाऊ नकोस, झोपलेला माणूस दचकतो. जा. अगं सखू, लवकर ये गाणी, भांडी काढून ठेवते घासायला. ह्या फुलांच्या पाकळ्या आज जरी ताज्या टवटवीत वाटत असल्या ना, तरी उद्या ह्या कुस्करलेल्या असतील. त्या सुद्धा तूच साफ करायची. माणिकताई, माणिकताई, त्या घरातल्या दासीला, त्या सखूला सांग, इकडे येऊन आमची खोली आणि अंतरुण पांघरुण आवरायला. अगं सखू, तू आलीस होय? कळलंच नाही ग मला. अगं रात्रभर झोप नाही झाली ना आमची. हिश्श. अगं डोळाच उघडत नव्हता माझा. सखू, अगं मी तुला काल रात्री एक गुपित सांगणार होते आणि ते सांगितलं नाही म्हणून रागवून निघालीस का? सांगते ना, सांगते. अगं ऐक तरी, सावकार सर्वार्थाने आता फक्त माझे झालेत. अशी पळून गेलीस तरी पळून पळून जाशील कुठे ग? या वाड्यातच कुठेतरी जाशील ना. मी तिथे येऊन तुला गाठेन. अगं आणखीन भांडी आहेत ग घासायची.
आता भांडी सुद्धा मीच काढून न्यायची का घासायला? मला मला कामाला लावते का ही? थांब, तर नसलेली भांडी सुद्धा तुझ्याकडून घासून घेते की नाही ते बघ. काय ग सखू, मी तुला खोलीत एवढं महत्वाचं गुपित सांगत होते, तुझ्या लक्षात नाही आलं का? कोणी बोलत असताना असं मध्ये जायचं नसतं. नाही आलं लक्षात. हो, खरंच वाटलंच मला. नाहीतर तू मुद्दामून काही माझं मन मोडणार नाहीस. असू दे असू दे, काही हरकत नाही. मी म्हंटलच, तू जाऊन जाऊन जाणार कुठे? चूल घरात, नाही तर परसदारात असशील. आणि तसही मला जे बोलायचंय ते मी तुला कुठेही येऊन ऐकवू शकते, नाही का? सांगू ना? हो, सांगा. पण बघ बाई, नाही म्हणजे तुला सहन होईल ना? म्हणा त्यात न सहन होण्यासारखं काहीच नाहीये. मला सांग, तू कुठपर्यंत ऐकलंस? हसू दे, मीच सांगते. आम्ही की नाही, तुम्हाला हवं तिथून सांगा, माझं काहीच म्हणणं नाहीये. सांगते ना. अशी सोडते की काय? आई ग, बघितलंस ना, आत्ता सुद्धा जांभई आली. झोपच नाही झाली ना माझी. म्हणजे जागरण झालं ना, सवय नाही बाई मला. पडल्या पडल्या झोप लागते मला. पण सावकार सावकार झोपू देतायत कुठे? हिश्शक. सावकारांचा धसमुसळेपणा मी शब्दात सांगूच शकत नाही. सावकारांच्या डोळ्यातले ते स्वप्नाळू भाव मी आजपर्यंत कधीच पाहिले नव्हते. मी सांगते ना, असे भाव आजवर कुणीही पाहिले नसतील. ते मी पाहिलेत. पुरे पुरे ना माणिकताई. का गो, तुला वाईट वाटलं का? छे, माझ्या आहोंना आजवर जे सुख कधीच मिळालं नाही, ज्या सुखापासून ते वंचित राहिले, ते सुख त्यांना मिळतंय ना, मग मला का वाईट वाटेल? का वाईट वाटेल ते स्वतःलाच विचार ना. तू खोलीतली फुलं बघितलीस ना, किती चुरगळली होती हे बघूनच तर तू तिकडनं निघून गेलीस. अजिबात नाही माणिकताई. माझं अख्खं आयुष्य या झाडांमध्ये, पाना फुलांमध्ये गेलंय ग. त्यामुळे कोमेजलेली फुलं, चुरगळलेली फुलं आणि मुद्दाम बोटांच्या चिमटीने कुस्करलेली फुलं, यातला फरक मला चांगलाच कळतो. ए, तू मला शहाणपणा शिकवू नकोस. निदान मी या घरातली सावकारांची आवडती राणी तरी झाले, पण तुझं काय ग? तू तर सावकारांची नावडती राणी पण बनू शकली नाहीस ग. दासी झालीस तू, दासी. कारण तीच तुझी खरी लायकी आहे. माणिकताई, काहीही म्हणा,
पणाहूनचं खरं आणि जीवापाड प्रेम फक्त आणि फक्त माझ्यावर. हे हे तू तुझं समाधान करायला बोलतेस. आमच्या मिलनाची रात्र तुला सहन होत नाही. सावकारांचं माझ्या जवळ येणं तुला पचत नाही. ते आज तुम्हाला जवळ करतायत कारण ते माझा राग करतायत आणि ते माझा इतका राग करतायत कारण त्यांचं माझ्यावर मनापासून जीवापाड प्रेम आहे. केला रे केला. दिगुशेठ, एकाच वाक्यात तुमचा तर फार चेंदा मेंदा केला हो. आधी तुझं हे हसणं थांबव. आणि एका वाक्यात काय 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 झालं काय? एका वाक्यात मलाच विचारतोस तू काय झालं म्हणून? काही झालं नाही. तू एक वाक्य ऐकलंस आणि कानात गरम शिसा ओतल्याचा अनुभव तुला झालाच नाही दिगुशेठ. तू पाय ओढत इथे आलासच नाहीस. कुठलाच धक्का बसलाच नाही तुला. धक्का आणि मला कशाला धक्का बस नाही. दिगुशेठ, अहो मोठा धक्का नाही का बसला तुम्हाला? तुमच्या काळजाची धडधड धडधड वाढली की नाही? बापरे, काय कमाल बोलली ना ती. म्हणजे साधंच वाक्य, साधे साधे शब्द आहेत, पण किती थेट भावना व्यक्त करणारे आहेत ना. बघ ना, तू तिला इतकं छळलंस, तू तिचा इतका राग करतोस कारण तुझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. प्रेम. एका झटक्यात तिने तुला कोल्ला. विटी लांबवर कोलतात की नाही तसा कोल्ला. खोट आहे सगळं. मी नेहमी तिचा तिरस्कार करतो, अत्यंतिक द्वेष करतो तिचा. मी कळलं? अरे मूर्खा, अरे स्वतःची तरी खोटं बोलणं बंद कर. तुझा हा अत्यंतिक द्वेष सुद्धा ना तिच्यावरच्या अत्यंतिक प्रेमातूनच जन्माला आलाय. दिगुशेठ, तुझं खरं प्रेम फक्त आणि फक्त सखूवरच आहे. मग ते कबूल करायला लाजतोच कशाला रे? तुझा पुरुषी अहंकार का आडवा येतोय? जरा बघ रे, स्वतःकडे जरा बघ. अरे तू काय काय केलंस तिच्यासाठी आणि तिच्या सोबत? फक्त तिला जळवण्यासाठी म्हणून माणिकशी खोटच लग्न केलंस ना. तिला पहिली रात्र सजवायला लावलीस तू दिगुशेठ. तिच्या नावाचं पायपुष्ण दारात ठेवलंस. अरे तिला इतकं छळलंस तू, पण एवढं सगळं करूनही तू जिंकू शकला नाहीस रे. जिंकू शकला नाहीस तू, कारण आज तिने दाखवून दिलंय तिच्या मनात काय आहे ते. कारण तिच्या मनात तुझ्याबद्दल केवळ आणि केवळ
अथांग प्रेम आणि विश्वास भरलेला आहे दिगू शेठ, जो तू कोणत्याही छळाने तोडू शकला नाहीस रे. तुझ्या सगळ्या सोंगांचा बुरखा तिने असा टरा फाडलाय. काय विसरू नकोस, तुम्ही एकमेकांना आव्हान प्रति आव्हान केलं होतं. लक्षात आहे ना की तू तिला रडवणार, तिचा माज उतरवणार. पण काय झालं, काय झालं दिगू शेठ? आज सकू जिंकली आणि तू हरलायस. दिगू शेठ, आतून तू रडतोयस कारण अरे सकू समोर तू पूर्णपणे हरलायस रे. पूर्णपणे हरलायस तू. नाही, मी हारलो नाहीये. मी प्रेमच करत नाही तिच्यावर. नाही करत तिच्यावर प्रेम. नाही, हरलो नाहीये मी आणि हरणार पण नाही. मी तिला हरवून दाखवणार. ही खंबीर शांतता मी आत्ताच्या आत्ता संपवतो. ए, उठ उठ, चल अहो उठ. अहो काय करताय? या घरात राहण्याच्या लायकीचीच नाहीये. चल. अहो ऐकून तर घ्या माझं. मुळीच एक शब्द बोलू नकोस. तुझ्या गोड गोड बोलण्याला ना मी बोलणार नाहीये. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. नाही, मला नकोस ते. का बघता बघता वळवा पेटवशील आणि मी त्यात हुरपळून जाईल. नाही, नकोच आहे ते. चल निघ. अहो काहीतरी करू नका. अहो मी काय म्हणतात हे विचारलंय का तुला? तुला मी या घरातून जायला सांगितलंय. चल निघ. अहो अहो कुठे जाऊ मी? मला या घरात राहू द्या ना. असं नका करू. चल. अहो चल म्हणतोय ना. चल जा. कोण काळा कर तुझं.